जे बाकी व्हेकल चालतात ते सगळे लीगल आहे का? बराबर है। जैसा आमच्याकडे परमिट नहीं तसं आम्ही पण बघितलंय, खूपच कडे परमिट नहीं। तो अभी ये जो मुद्दा चल रहा है उसके वजह से आपकी क्या हालत है? बहुत प्रॉब्लम हो गया। अगर रैपिडो बंद करना है तो पूरी तरीके से बंद करो, या तो फिर चालू कर दो। मेहनत कर रहे हैं सुबह 10 से लेके रात के 9-10 बजे तक, फिर उसमें 2 वक्त की रोटी हम कमा रहे हैं। रिक्षा आणि ट्रॅफिक पोलिसांकडे स्वतः घेऊन जातात बाईक, म्हणजे ट्रॅप लावतात। हो ट्रॅप लावतात, स्वतः ट्रॅप लावतात। अक्षरशः आम्ही याला कंटाळलोय। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयामध्ये। थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक येणार आहेत। आता त्यांचं खातं हे परिवहन असल्या कारणाने काही दिवसांपूर्वी त्यांनी रॅपिडोचे जे रायडर आहेत त्यांना मनाई केलेली आहे, त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे। ते त्यांची व्यथा प्रताप सरनाईक यांच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना इथून बाहेर काढलेला आहे। इथे जनता दरबार आहे। जनता दरबार हा सर्वांसाठी आहे। सर्वसामान्य माणूस या जनता दरबारात आपले प्रश्न मांडू शकतो, परंतु या लोकांना आता तिथून हटवलेलं आहे। तुम्हाला आतमध्ये घेतलं नाही का? नाही, आम्हाला बोललं अगोदर टोकन घ्यायचं। आम्ही बोललो आम्हाला माहितच नव्हता की आज ते येणार आहे। आज आम्ही जेव्हा सगळे रोडवर बॅनर वगैरे बघितला तेव्हा आम्हाला माहित पडलं ते येणार आहे। तर आम्ही खूपच महिन्यापासून हैराण होतोय। हा गोष्ट हा प्रयत्न आमचा चालू आहे त्यांना भेटायचं साहेबाला, आणि काय ना काय आम्हाला ह्याच्यामधून रस्ता काढायचा आहे बाहेर। कारण की कसं झालंय की गव्हर्नमेंट बोलतात अनलिगल आहे, बरोबर आहे। अनलिगल आहे तर प्ले स्टोअरवर कशाला आहे? काय एवढी मोठी गव्हर्नमेंट त्याला बाईक टॅक्सीला हलवू शकत नाही का? ऍप मधून 2 वर्ष रॅपिडो बंदच होती ना, तर आता चालू आहे की अनलिगल आहे। एक वेळा न्यूजवर दाखवताय लिगल आहे, वाईट पाट्या लिगल आहे, तर वाईट पाट्यावर सगळं कारोबार होतोय। झोमॅटो, स्विगी सगळं काय चालतोय, तर रॅपिडोला काय इश्यू आहे? पब्लिक सपोर्टला आहे। आम्हाला फाईन मारतात ते पण आम्ही एक्सेप्ट करतोय, पण हे बुकिंग करून पकडायची पद्धत कशी काय? दुसरा लोक म्हणजे मी नाव न सांगताना पण अगर समजदार असेल तर समजू शकतात, त्या लोकांसोबत उभा राहून बुक करायची आणि पॅसेंजर बनून बसायचं आणि तिथे जाऊन धरायचं, हे कुठला पद्धत आहे? काल आमच्या सकट आमच्या खूपच रायडर लोकांना पोलीसवाल्यांनी, ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी सतवलं आम्हाला। आरटीओ वाल्यांनी 10,000 फाईन मारली, मी भरली। 10,000 फाईन मारली? मी तुम्हाला दाखवतोय, माझ्याकडे पूर्ण प्रूफ आहे, रसीद आहे, फाईन मारलेली। आता हे सगळ्या व्यथा तुम्ही त्यांच्याकडे मांडायला आलेला? आम्ही मांडायला आलोय, आम्हाला ते व्यथा पण मान्य आहे, पण आमचं एवढं म्हणणं आहे की साहेब आम्ही अनलिगल करतोय असं तुमचं म्हणणं आहे, तर बाकी इथे जे काहीतरी होतात कार्य, जे बाकी व्हेकल चालतात ते सगळे लीगल आहे का? बरोबर आहे। जसं आमच्याकडे परमिट नाही तसं आम्ही पण बघितलंय, खूपच कडे परमिट नाही, असंच चालवतात। 3ची जागावर 4-4, 5 सीटं जातात, ते सगळं लीगल आहे का? फक्त रॅपिडो रायडरला का हॅरेसमेंट? असा एवढाच प्रश्न आहे की फक्त आम्हालाच का हॅरेसमेंट आणि 10,000 फाईन आम्हाला का? आमच्याकडे 10,000 राहिले असते तर आम्ही सकाळ 7 ते रात्री 10-11 पर्यंत रॅपिडो मारली असती का? आमचे हात बघा, हे आमची हातची पोझिशन आहे, सगळ्याचे हात बघा कसे झाले रॅपिडो मारत मारत। तर अजून काही रॅपिडो रायडर आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू। तुम्ही पण रॅपिडो चालवता? हाँ रैपिडो बाइक है तुमची? बाइक से कितनी दिवसापासून चालवता है? 3 साल। 3 साल से चल रहे। तो अभी ये जो मुद्दा चल रहा है उसके वजह से आपकी क्या हालत है? बहुत प्रॉब्लम हो गया। अगर रैपिडो बंद करना है तो पूरी तरीके से बंद करो, या तो फिर चालू कर दो। और क्या, क्यों हम लोग सब भाई लोग परेशान हो जाए? आज प्रॉब्लम, कल प्रॉब्लम, सुबह प्रॉब्लम, शाम को प्रॉब्लम, जब देखो प्रॉब्लम, जब देखो वो पुलिस वाले खड़े हो जाते, पकड़ लेते, फाइन लेते हैं। हाँ अभी कल इनको ही पकड़ा, इनको बोला कि इनके पास हेलमेट नहीं है, चलो इन पे फाइन मारा। हाँ तो इन्होंने बोला कि आरटीओ वाले को बोला कि बाजू में भी तो जा रहे हैं, उनको हेलमेट नहीं है, उनके पास भी फाइन मारो। वो बोलते हैं नहीं आप लोग धंधा कर रहे हो इसलिए आप पे फाइन मारो, लोग धंधा नहीं कर रहे। ये कौन सी बात हो गई? अगर हेलमेट का फाइन मारना है तो सब पे मारो। रूल्स है सबके, रूल सबके लिए? हाँ रूल्स सबके लिए एक होना चाहिए। आप कितने साल से चला रहे? मैं अभी फिलहाल 6 महीने से चला रहा हूँ। तो अभी जो मुद्दा चल रहा है उसकी वजह से क्या हालत है? नहीं अभी तो बहुत परेशानी आ रही है। जैसे कि हम मेहनत कर रहे हैं सुबह 10 से लेके रात के 9-10 बजे तक, फिर उसमें 2 वक्त की रोटी हम कमा रहे हैं, बाकी इसमें पुलिस वाले हमें परेशान कर रहे हैं। जैसे कि आपका ये लाइसेंस नहीं है वगैरह, जबकि पूरे डॉक्यूमेंट होने के बावजूद भी कुछ ना कुछ परेशानी हमें फोल्ड निकाल के फाइन मारी जा रही है। ये हमारा मुद्दा। तू पण चालवतो? हो साहेब। नाव सांग तुझं? अक्षय चंद्रकांत देवकड। किती वर्षापासून चालवतो रे? मी जवळजवळ 2 वर्षापासून रॅपिडो चालवतो। आता हे जे सगळं चाललंय त्याच्यामुळे किती त्रास होतोय? खूप त्रास होतोय साहेब, पण कसं झालं माहिती काय, रिक्षावाले स्वतःच आम्हाला ऑटो बुक करतात रिक्षा, आणि ट्रॅफिक पोलिसांकडे स्वतः घेऊन जातात बाईक,
म्हणजे ट्रॅप लावतात हो तुम्हाला. ट्रॅप लावतात, स्वतः ट्रॅप लावतात. अक्षरशः आम्ही याला कंटाळलोय. त्याच्या ह्याच सगळ्या गोष्टी सांगायला तुम्ही प्रताप सरनाईक यांच्या हो दरबारी चालला. हो साहेब, हो साहेब. काही की साहेबांनी याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावं, एकदा पूर्ण तरी बंद करावं, नाही तर आम्हाला तरी सूट द्यावी. पण तुम्हाला वाटतं ते तुम्हाला भेट देतील ते आज? आता बघूया, आतून परमिशन भेटली तर आम्ही नक्कीच भेटू साहेबांना. त्यांच्या पण काय ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत. एक तर रॅपिडो पूर्णपणे प्ले स्टोअर मधनच रद्द करा, अन्यथा त्यांचा काहीतरी तोडगा काढा असं त्यांचं म्हणणं. आता विना परमिटचा म्हणायचं झालं तर वसई विरार शहरामध्ये अनेक रिक्षा विना परमिटने चालतात. रात्रीचं तर आपण जर पाहिलं तर हे गंजडी लोक रिक्षा चालवताना आपल्याला दिसतात. परंतु रॅपिडोच्या माध्यमातून जर का बाईक रायडर एखादा पॅसेंजर घरी घेऊन जात असेल तर त्याचा संपूर्ण रेकॉर्ड आणि डाटा हा त्यांच्याकडे सेव्ह आणि सेफ असतो. याचा विचार कुठेतरी आता जे प्रताप सरनाईक आहेत, जे या खात्याचे मंत्री आहेत परिवहन सेवेचे, ते आता ह्याचा विचार करतील का? खरंच या जनता दरबारामध्ये या तरुणांचा न्याय होईल का? आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.